प्रश्न पहा. अलीकडे अहवालानुसार जगातील दुसऱ्या क्रमांकाचे रस्ते नेटवर्क कोणत्या देशात आहे? उत्तर आहे भारत. पुढील प्रश्न पहा. अमर 21 हा भाषा दिन अलीकडे कोणत्या देशात साजरा करण्यात आला? उत्तर आहे बांगलादेश. नेक्स्ट प्रश्न पहा. नुकताच सर्वात मोठा आदिवासी उत्सव सम्माक्का मेदारम जथारा कुठे आयोजित करण्यात आला? उत्तर आहे तेलंगणा. नेक्स्ट प्रश्न पहा. पंतप्रधान श्री योजना अलीकडे कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? उत्तर आहे छत्तीसगड. अलीकडे सर्वात जलद 10,000 T20 धावा कोणी केल्या? उत्तर आहे बाबर आझम. नेक्स्ट प्रश्न पहा. नुकतेच डब्लिन इन डिप्लोमॅसी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? उत्तर आहे एच.डी. मुनी. नेक्स्ट प्रश्न पहा. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे मान्य केले आहे? उत्तर आहे ग्रीस. पुढील प्रश्न पहा. अलीकडेच केळी महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. पुढील प्रश्न पहा. भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरची ओडिसामध्ये स्थापना कोणत्या राज्यात करण्यात आली? उत्तर आहे ओडिशा. पुढील प्रश्न पहा. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आला? उत्तर आहे चिनाब. नेक्स्ट प्रश्न पहा. संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? उत्तर आहे वाराणसी. पुढील प्रश्न पहा. एमटेक्स 24 हे सागरी तंत्रज्ञान प्रदर्शन कोठे भरण्यात आले आहे? उत्तर आहे विशाखापट्टणम. नेक्स्ट प्रश्न पहा. नुकतेच बातम्यांमध्ये पाहिलेले नाविगेट भारत पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? उत्तर आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालय. पुढील प्रश्न पहा. मालदीवमध्ये त्रिपक्षीय तटरक्षक सराव दोस्ती सोहळा सुरू झाला. कोणत्या देशात भाग घेत आहे? मालदीव, भारत आणि श्रीलंका हे 3 देश घेत आहे. पुढील प्रश्न पहा. केंद्रीय दक्षता आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर एस राजू. पुढील प्रश्न पहा. देशातील सर्वात मोठे महाराष्ट्रातील पहिले MSME डिफेन्स एक्स्पो 2024 कोठे भरण्यात येत आहे? उत्तर आहे पुणे. नेक्स्ट प्रश्न. किरू जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहे? उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. पुढील प्रश्न पहा. अलीकडे कोणत्या संस्थेने भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट संस्था सुरू केली आहे? उत्तर IIT गुवाहाटी. संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण वाराणसी येथे कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? उत्तर आहे नरेंद्र मोदी. पुढील प्रश्न पहा. OECD नुसार FY 24 मध्ये भारताचा अंदाजे आर्थिक विकास दर किती आहे? उत्तर आहे 6.3%. पुढील प्रश्न पहा. कोणत्या राज्याने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अखंड बँकिंगसाठी EMA बँक योजना सुरू केली आहे? उत्तर आहे ओडिशा. नेक्स्ट प्रश्न पहा. नवीन पुस्तक इंडियाज मोमेंट चेंजिंग पॉवर इक्वेशन्स अराउंड वर्ल्ड कोणी लिहिले आहे? उत्तर आहे डॉक्टर मोहन कुमार. अलीकडे लिक्विड ऑक्सिजन केरोसिनवर चालणारे सेमी क्रायोजेनिक इंजन कोण विकसित करत आहे? उत्तर आहे इस्रो. पुढील प्रश्न पहा. कोणत्या देशाच्या सरकारने अलीकडेच आपल्या इंटिग्रेशन नियमामध्ये बदल केले आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. पुढील प्रश्न. लष्करी हुकुमशहा इद्रिस डेबी यांनी अलीकडेच राष्ट्रपतीची निवडणूक कोठे जिंकली आहे? उत्तर आहे चाड. नेक्स्ट प्रश्न पहा. कोणत्या देशाने अलीकडेच भारतीय व्हिसासाठी मोफत प्रवेशाची मुदत वाढवली आहे? उत्तर आहे श्रीलंका. पुढील प्रश्न पहा. अलीकडेच L&T समूहाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? उत्तर R शंकर रमन. नेक्स्ट प्रश्न पहा. अलीकडेच मिखाईल मुशिस्टिन पुन्हा कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले? उत्तर आहे रशिया. पुढील प्रश्न पहा. CDS जनरल अनिल चौहान यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच ट्रीसेव्ह परिषद
परिवर्तन चिंतन कोठे पार पडले? उत्तर आहे नवी दिल्ली येथे. पुढील प्रश्न पहा. जपानच्या राजदूताने नुकतेच शांतता स्मारकाचे अनावरण भारतात कोठे केले? उत्तर आहे नागालँड